बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहर हद्दवाढ भागात असलेल्या किसान नगर परिसरातील राजूनगर ते अरिहंत शाळेला जोडणारा 20 फूटचा मुख्य रस्ता, अंबिका मंदिर ते हमीद किराणा व मस्जिद परिसर व किसान शाळा येथे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या रस्त्याची वाट लागली आहे। रोडवर खड्डे आहेत की खड्ड्यात रोड हेच कळेनासे झाले आहे। या सर्व परिसरात समस्त नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या भागातील रहिवाशांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात आपला रोष देखील व्यक्त केला आहे। माझं नाव शकुंतला मोहन सावंत, राहणार किसान नगर। आमच्या इथं रोडचं प्रॉब्लेम आहे। पाण्याचे 8-8 दिवस पाणी पण येत नाही, 7-8 दिवस, आणि लाईटचं तर आदनमधनं तर घालवतात। सगळे कामगार लोक आहेत तिथं वर्ग, आणि रोड म्हटलं तर एकदम असं पाय पण ठेवतात ना, लेकरा बाळांना पण त्रास होत आहे शाळेला जाताना येताना। हे विराट मॉलच्या अलीकड लक्ष्मी मंदिर होतं, तिथून जे सुटतं ते ह्या एरियापर्यंत, कुठलं किसान नगर, राजीव नगर, आणखीन इंग्लिश मिडियम, आणि हे अजिबात मस्जिदच्या बाजूला तर अजिबात रस्ता नाही। लोक येणारे जाणारे, झाडूवाले तर अजिबात येत नाहीत, फिरकत नाहीत। तुमची शासनाला मागणी काय? आम्हाला फक्त पाहिजे रोड, पाहिजे आम्हाला लाईट, रोड आणि पाणी। ड्रेनेज लाईन तर केलेली आहे, पण आम्ही ड्रेनेज अजून कुणाचं सोडलेलं नाहीये, फक्त पाणी बाथरूमचं जात आहे बघा, खड्ड्यामध्ये ड्रेनेज आहे। आणि म्युन्सिपाल्टी तर भरावीच लागते। रिक्षावाला आत तिथं घरापर्यंत सोड म्हणतात, पण म्हणतात तुमचे रोड चांगले नाहीत, रोड चांगले नाही आहेत म्हणून ते लोक म्हणतात आम्ही येत नाही। पाय हात तुटलेले आहे, हात पाय तुटलेले आहेत, मोडलेले आहेत। आणि रात्री बेरात्री पहाटे, आता रमजानचा महिना पण आहे, हे लोक रात्री बेरात्री नमाजला पण येतात। म्हातारे माणसं कसं यायचं? हिंदू मुस्लिम सगळे एकच आहेत, पण सगळ्यांना मिळालं पाहिजे ना। माझं नाव आरिफ शेख आहे। गेल्या 40 वर्षापासून मी इथं राहतो। एक रोड नाही, गटरीचं काम नाही, अजून इथं यंत्रमागधारकचे समजा कामगार वर्ग आहे, यायला जायला रस्ता नाही। लेडीज भरपूर कामाला जाते, सकाळी 7 वाजता मग पाण्यातनं जावं लागतं। कितीतरी लेडीज पडून हातपाय तुटलेले आहेत। माझं स्वतःचं मणक्याचं ऑपरेशन झालं आहे, जाता येताना 2 व्हीलरवरनं, तरी बी काम होत नाही इथं। 3दा आमदार कंटिन्यू निवडून दिलो आमदारला, आता खासदार झाले आहेत, तरी बी बघायला तयार नाही। कोणी म्हणतं हे बॉर्डरवर आहे, कोणी म्हणतं हे माझ्या एरियात येत नाही। झोनचे अधिकारी तर ह्या नगरचं नावच माहीत नाही, तर कधी आलेत कधी झालेत काय बी पता नाही, आता नाही। मला माझी विनंती एवढी आहे की शासनाकडं लवकरात लवकर ह्या रोडचं काम करून द्यावं। प्रमुख हे रोड कुठेपर्यंत, कुठून प्रमुख रोड हे आहे राजूनगर, किसान नगरचं परिसर आहे, अजून राजूनगरचं मेन रोड आहे। आर्यंत शाळापाशी जायला रस्ता नाही, आर्यंत शाळा येतं, हे रोड प्रमुख रोड अक्कलकोट रोडनं खाली येताना राजूनगर किसान नगर हा मार्ग आहे। अजून बाजूला घरकुल, विडी घरकुल, तिकडनं यंत्रमागधारक येतात, जायला MIDC जवळच आहे, या जायला रस्ता नाही आहे। नमस्कार, माझं नाव संतोष उमरगे आहे। मी इथं गेली 30 वर्षे राहतो आहे। बेसिकली आता जो रोडचा मुद्दा आहे तो विराट मॉलपासून जो मेन आपला अक्कलकोट महामार्ग झाला आहे, सर्व्हिस रोडने आपल्याला थोडं आतपर्यंत त्यांनी करून दिलेलं आहे, 100 मीटरपर्यंत। पण तिथून आतमध्ये जो मेन रोड आहे त्यावेळेस ते बोललं गेलं की मेन रोड होऊ दे, आपण करू। नंतर भरपूर फॉलोअप पण केलं आपण, पण मेन काय होतं की इथले जे प्रेग्नंट लेडीज आहेत, पेशंट आहेत, जे इमर्जन्सीमध्ये आपण घेऊन जातो। आता माझ्या घरासमोरचेच त्या गेल्या आठवड्याचीच गोष्ट आहे, त्यांना आपल्याला घेऊन जायचं होतं, पण त्यांनी ते दुसऱ्या रस्त्याने घेऊन गेलेलं आहे। तर प्रशासनाला हेच मागणी आहे की याकडं तुम्ही बेसिक रस्ते, लाईट, वीज हे जे गोष्टी आहेत ते तुम्ही व्यवस्थित फुलफिल करा। तुम्ही टॅक्स घ्यायला येताय तर टॅक्स मागता लोकांना, म्हणजे तुमची जी टॅक्ससाठी आपण तुम्ही आम्हाला प्रॉम्प्ट राहा म्हणता, पण तुम्ही मग त्या साईड बाय साईड तुम्ही सर्व्हिस पण द्या ना तशी। आणि नाही दिलं तर तुम्ही तिथं 2% फाईन लावता, त्याला पेनल्टी लावता, हे चुकीचं आहे। म्हणजे टॅक्स आम्ही भरायला रेडी आहे, पण आम्हाला तुम्ही रस्ते पण द्या, पाणी व्यवस्थित द्या, वेळेवर द्या, आणि विजेचं पण काही समस्या आहेत। कारण की एरिया हा मेन काय झालं प्रॉब्लेम, हा हद्दवाढ भाग असल्यामुळं ना इकडं कोणाचंच लक्ष नाही आहे। जे सगळ्यांचं जे लक्ष जातं तिकडं जुळे सोलापूर, जे तिकडचे जे क्रीम पब्लिक आहे तिकडं जातं, पण इकडं कामगार असती असल्यामुळं ना कोणाचं लक्ष जात नाही। तेवढं तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन प्रशासनाला। प्रमुख रोड कुठेपर्यंत खराब? आपल्याला हे रस्ता जे आता मी ह्या रस्त्याबद्दल जे चालू आहे तो जो जुना लक्ष्मी मंदिर होता, म्हणजे विराट मॉलपासून आता आतमध्ये तिथून रस्ता जो चालू होतो, इकडं मागं आर्यंत शाळा म्हणून आहे, त्या शाळेमध्ये पण दररोज सकाळी 400 ते 500 मुलं सकाळी जात असतात आजूबाजूच्या एरियामधनं। तर हा रस्ता मेन आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहक
ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.